नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी आपल्या समोर आताच आली आहे. वयाच्या 38व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. आज रविवारी पहाटे 4 वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून प्रिया लाईफस्टाईलपासून दूरच होती. सोशल मीडियावरती अजिबात सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वात शोककला पसरली आहे. प्रियाची शेवटची मालिका स्टार प्रवाहाची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली. सोशल मीडियावर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत तिने त्याबद्दल माहिती दिली होती की त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं. याविषयी बोलताना ती म्हणाली होती की आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच गीत गात आहे त्या मालिकेचा निरोप घेत आहे. या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी अतिशय खुश होते. परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी समतोल साधणं मला खूपच कठीण होतं. माझ्या आरोग्याची समस्याही अचानक उद्भवली आहे. मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे असं तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. या मालिकेनंतर ती सोनी मराठीच्या तू भेटशील नव्याने या मालिकेत सुद्धा छोट्या भूमिकेत दिसली होती. प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने या सुखानोया या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक दमदार भूमिका साकारल्या. 4 दिवस सासूचे या मालिकेत सुद्धा ती दिसली होती. त्यानंतर कसम से या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुद्धा तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर बडे अच्छे लगते हो या गाजलेल्या मालिकेत सुद्धा ज्योती मल्होत्राच्या भूमिकेत तिला भरभरून लोकांनी प्रेम दिलं. प्रियाने शंतन मोघे या अभिनेत्यासोबत 24 एप्रिल 2012 रोजी लग्नगाठ बांधली होती. प्रियाच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. आपली आवडती अभिनेत्री प्रिया मराठे हिला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली.